Hello, am I audible? Yes, sir. Vivek Kale, good morning. Good morning, sir. Megha Chavan, good morning. Good morning, sir. Kunal Kapse, good morning. Aditya Busner, good morning. गुड मॉर्निंग सर. आता कुठं राहिलाय? घरी राहिलाय, हॉस्टेलला राहिलाय? हॉस्टेलला सर. मग तिथं काय करताय त्या हॉस्टेलमध्ये? सर आमची अनपॅकिंग चालू आहे सर. अजून ते आवरायचे ते राहिले सर, त्यामुळे आम्ही इथंच. किती 4 दिवस झाले का येऊन? नाही सर, रात्री तर आलोय. परवा आलता ते? ते परवा येऊन आम्ही ऍडमिशन करून गेलतो. ते रूम ते बुक करायला आलो. आज आलाय काय मग? हा सर, आम्ही ते चौघ आलतो. हा, आम्ही 3 जण आलो. आज 1 जण येणार आहे. मग या की इथं आहे ना, वर्गामध्ये या की इथं आपल्या लॅबमध्ये या. हा सर, ते वॉर्डन म्हणले जरा वेळ थांबा तुम्ही, मी तुमचं काय आहे ते रूमचं तुमचं नीट करून देतो. त्यामुळे आम्ही थांबलो इथं. बर. प्रथमेश चौगुले, गुड मॉर्निंग. Good morning, sir. अलीम सय्यद, गुड मॉर्निंग. अनिकेत धुमाळ, गुड मॉर्निंग. Good morning, sir. मुलींमध्ये कोण कोण आलंय हॉस्टेलला? अजून मुली आल्याच नाही. ठीक आहे. मेघा चव्हाण, No, sir. ठीक आहे. सगळ्या डिव्हिजनचे विद्यार्थी येतात आहेत बरं का. फक्त डिव्हिजन जी लाच काय झालंय बघा. जीचं एक सुद्धा विद्यार्थी येत नाही आहे वर्गात. एफ चे दोघं येतात, सी चे दोघं येतात. ए डिव्हिजन मध्ये 15 का 20 का 25 का निम्मा 50% यायला लागलेत. ए डिव्हिजन ए. Sir, Monday पासून येतो. प्रथमेश चौगुले, गुड मॉर्निंग. Good morning, sir. रोहिणी व्यवहारे, गुड मॉर्निंग. Good morning, sir. प्राजक्ता, गुड मॉर्निंग. Good morning. सूरज रितोंड, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ज्यांचं गाव जवळ आहे त्यांना काय प्रॉब्लेम आहे बघा. प्रज्वल चंदनशिवे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. अश्विनी वाघमारे, गुड मॉर्निंग. Good morning, sir. रोहन शिंदे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सौरभ गाठोळे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. रोहन शिंदे, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. डबल डबल झालं काय? हा सर. सानिका क्षीरसागर, गुड मॉर्निंग. सुप्रिया तरंगे, गुड मॉर्निंग. Good morning, sir.
इकरार इनामदार आहेत काय? गुड मॉर्निंग इनामदार. Yes, sir. इकरार तांबोळी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मधुरा चव्हाण गुड मॉर्निंग. Good morning, sir. धनश्री व्यवहारे गुड मॉर्निंग. Good morning, sir. ऐश्वर्या हनपुडे गुड मॉर्निंग. Good morning, sir. चार जण आलेत किती तिथं बसले. कोण कोण आले हॉस्टेलला? हॅलो. Sir, G20. आदित्य भुसनर इनामदार, प्रथमेश चौगुले, तिघ जण आलेत बघा. मुलींमध्ये कोण आले हॉस्टेलला? आलेलं कोण आहे का बघा. प्लीज रेज युअर हँड्स. ठीक जण आहेत ना. दे आर इन सेशन ना. व्हॉट सेशन मध्ये आहेत जिथं पाहिजेत ना सर. वर्गात सगळे इकडे डिव्हिजन यायला लागले. तू बसा इथं लेक्चर घेतलं कसं येणार पोरं. इथं त्यांना म्हणलंय या तर इथं तर या की मग यायला ना. हॅलो सांगितलंय मी, ते म्हणते आज आले. हॅलो भुसनर हा येस सर. हॉस्टेलमध्ये आहे का सध्या आता? हा सर. शाबी Yes, sir. इथं ऑफलाईन सेशनला या की रे मग. सर मंडे पासून येतो ना. आज सॅटरडे आहे. जरा काल रात्री चालू आहे सर 7 वाजता. आणि करण पण यायचं आहे आज G61. मग नाही, चौघ करण जण यायचा मंडे मला पासून फोन सुरू आला करतो. त्याचा, पण तुम्ही या ना मग. हॉस्टेलमध्ये बसून काय सर ते करणार? आम्हाला तर ते वॉर्डन म्हणले म्हणजे आम्ही आमच्या रूमचे कंप्लेंट दिले जे काय खराब आहे ते. मग त्यांनी म्हणले तुम्ही थांबा इथे थोडा वेळ, आम्ही नीट करून देतो तुम्हाला. मग त्यामुळे आम्ही थांबलो. त्यांनी कधी पण येऊ शकतात ना. चौगुले तुमचा पण सेम प्रॉब्लेम आहे काय? येस सर, आम्ही एकाच रूम मध्ये सगळे. ठीक आहे, ओके बोल. मंडेपासून सकाळी 10 वाजता. जान्हवी गाडगे गुड मॉर्निंग. स्नेहल दराडे गुड मॉर्निंग. Good morning, sir. Morning. शिवानी काटकर गुड मॉर्निंग. Good morning, sir. मृणाल पाटील गुड मॉर्निंग. Good morning, sir. निकिता मिसाळ गुड मॉर्निंग. प्रवीण शिंदे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. विक्रम सुर्वे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. योगेश गुड मॉर्निंग. पूजा वसेकर गुड मॉर्निंग. Good morning, sir. तन्वी गुड मॉर्निंग. Good morning, sir. सुप्रिया शेलार गुड मॉर्निंग. Good morning, sir. सुशांत पवार गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. राहुल बिरादार गुड मॉर्निंग. सृष्टी इंगळे गुड मॉर्निंग. Good morning, sir. कोमल ढेकळे गुड मॉर्निंग. Good morning, sir. मिस कोण झालं बघा. कोण झालं का मिस? लेट अस स्टार्ट. Yes, sir.
Please mention your roll numbers in the chat box. So last part of unit number 3, and we are understanding how to maintain harmony in the society, and this is the last point, last or second last time. Lastच आहे. Yes. This is the last point, second last म्हणू आपण. इकडे काहीतरी आहे. Second last point, and second last point of unit number 3, part B, and part A that we already understood how to maintain harmony in the family. Part B, and that is how to maintain harmony in the society. And this is the second last point, scope, vyapti, and harmony from family order to world family order आहे. म्हणजे आपल्या कुटुंबापासून कुटुंब व्यवस्था आहे. फॅमिली ऑर्डर म्हणजे कुटुंब व्यवस्था. वर्ल्ड फॅमिली म्हणजे जगाची व्यवस्था म्हणू आपण. वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे म्हणजे अख्खं जग हे कुटुंब असल्याची काय म्हणणार बघा व्यवस्था आहे. त्याला वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणतो आपण, WFO. सो हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, ह्यालाच काय म्हणतोय आपण, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर आहे. युनिव्हर्सल सार्वत्रिक ह्युमन मानवी ऑर्डर म्हणजे व्यवस्था. सो स्कोप ऑफ दी सोसायटी आहे. सोसायटीचा स्कोप, सोसायटीची व्याप्ती ही फक्त घरापुरती लिमिटेड नाही आपल्या आहे ना. फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. कसं आहे बघा, फक्त कुटुंबापुरतं बघून थांबायचं नाहीये. Really, if we want to maintain harmony at 4 levels, individual, family, society and nature, then obviously we will have to consider our family order as a world family order. अख्खं जग हे कुटुंब पाहण्यासाठी आपण सोसायटीकडे पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याची व्याप्ती, स्कोप जो काही आहे तो पहिल्या वाक्यामध्ये सांगितला. द स्कोप ऑफ सोसायटी इज फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. अँड एव्हरी, वाचूया काय बघा ना, थोडस सुरुवात तिला समजून घेऊया. एव्हरी ह्युमन बिईंग हॅज ए रोल. प्रत्येक मानवाची भूमिका आहे इन वन ऑर मोर ऑफ हिज सोशल सिस्टम्स. ह्याच्या आधी बरं का आपण ह्याच्या संदर्भात सांगितलंय का, आपण अजून एक हॅशटॅग वापरतोय. यस, हॅलो हॅलो, त्याच्याबद्दल डिस्कशन केलंय का आपण? हॅलो हॅलो हॅलो, यस नो काहीतरी म्हणा की तिकडे काय बघा. नो सर. येस सर. हा, यस म्हणलेलं सांगता येईल का काय आहे? हॅलो, hashtag TRASCGRGGL, these are the 9 values. And hashtag IESCFOSPN, कसं वाचायचं ह्याला काय बघा. These are the 8 dimensions. These are the 8 dimensions. So as a human being, and we should have the awareness about these 8 dimensions also. And if we will have awareness about all these 8 dimensions, obviously our life will become well. So this hashtag is coming from an wellness wheel. व्हील म्हणजे चक्र आहे. वेलनेस म्हणजे चांगलं होण्यासाठीचं चक्र. काय बघा, ठीक होण्यासाठीचं चक्र आहे. माणूस म्हणून जर ठीक व्हायचं असेल पूर्ण आयुष्यामध्ये, तर ह्या 8 डायमेन्शनचा अवेअरनेस आणि ह्या 8 डायमेन्शन्स मध्ये आपली डेव्हलपमेंट झाली पाहिजे. I for intellectual, E for emotional, S for spiritual, E for environmental, F for financial, O for occupational, S for social, and P for physical. Yes? Hello. समजते का बघा. I इंटेलेक्च्युअल आहे. बौद्धिक दृष्ट्या आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. एज्युकेशन सिस्टम त्याची काळजी घेते. अकॅडमिकली यू विल बी स्ट्रॉंग.
ते म्हणजे आहे पहिला डायमेन्शन इंटेलेक्च्युअल आहे. ई फॉर इमोशनल आहे. इमोशनली ऑल्सो वी शुड बी स्ट्रॉंग आहे. So already we have seen and right feelings in the universal human values. There are 9 values, and these 9 values are according to the natural acceptance. And if these 9 values are present in the self, obviously emotionally we will become very strong. Barobar ka? Hello. E for emotional. काय अडचण? T for trust, R for respect, A for affection, C for care, G for guidance, R for reverence, G glory, G gratitude, L love. These are the 9 values. And if these 9 values will be present in ourselves, obviously emotionally we will be strong. And next dimension, yes for spiritual. And spiritual म्हणजे काय? स्पिरिट किंवा सोल आहे. ऍक्च्युली ह्याचा संदर्भ UHV मध्ये दिलेला नाहीये. सोल, स्पिरिट हे असे शब्द नाही आहेत. बट स्पिरिच्युअल, आध्यात्मिक म्हणतो आपण. प्रत्येक धर्मामध्ये हे स्पिरिच्युअल गोष्टी असतात. प्रत्येक धर्मामध्ये न घुसता, ठीक आहे. येस फॉर स्पिरिच्युअलचा अर्थ आपण असा घेतोय की स्पिरिट म्हणजे सोल, आत्मा म्हणजेच सेल्फ, म्हणजेच आय आहे. आपल्या बॉडीमध्ये बसलेला तो सेल्फ, बॉडीमध्ये बसलेला तो आय, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस म्हणजे स्पिरिच्युअल. एस फॉर स्पिरिच्युअल. या पृथ्वीवरती आपण जन्माला आलेलो आहेत. आपला जन्म जो काही आहे तो लिमिटेड वर्षांसाठी आहे. पण आपण असं जगत असतोय की आपण हजारो वर्ष इथंच जगणार आहोत. इथून मरणारच नाही असं जगतोय आपण. यस. हॅलो, समजतंय का हो? आपलं अस्तित्व कधी ना कधी संपणार आहे ह्या पृथ्वीवरून आहे. त्याची जाणीव जरी आपल्याला असेल तरी आपल्याला सेल्फ काय आहे, आपले बॉडी काय आहे, स्पिरिच्युअली आपण समजून घेऊ शकू. डेथ इज द अल्टिमेट ट्रूथ ऑफ आवर लाईफ. हा, कोणाला काय म्हणायचं आहे का? हॅलो, आवाज आला. हॅलो, येस, कोण तर बोललं काहीतरी मध्ये, बरोबर का हो? येस फॉर स्पिरिच्युअल. हॅलो, Yes, sir. पुढचा जो डायमेन्शन आहे चौथा, ई फॉर एन्व्हायरमेंटल आहे. पर्यावरणा संदर्भाचा अवेअरनेस आपल्याला असलाच पाहिजे, म्हणून हा डायमेन्शन आहे चौथा, ई फॉर एन्व्हायरमेंटल. त्याच्याबद्दल पण आपण चौथा जो टॉपिक आहे आपला पूर्ण तो नेचरच्या रिलेटेड आहे. हाऊ टू मेंटेन हार्मनी इन द नेचर. त्यावेळेस आपण अजून ईचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ई फॉर एन्व्हायरमेंटल. पुढचा जो आहे तो एफ फॉर फायनान्शियल. आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. हॅलो, एफ बद्दल कुठं शिकवलं जात नाही. इंजिनिअरिंग करत असताना इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. मेडिकल करत असताना डॉक्टर लोकांना शिकवलं जात नाही. वकिली करत असताना वकील लोकांना शिकवलं जात नाही. पोलीस अधिकारी होत असताना पोलिसांना शिकवलं जात नाही. LLB चं शिक्षण घेत असताना वकिलांना शिकवलं जात नाही व्हॉट इज मीन बाय फायनान्शियल. जात असेल तर बघा, माहित नाही मला, पण इंजिनिअरिंग मध्ये तर फायनान्शियल गोष्टी आमच्या तर काळात शिकवल्या गेल्या नाहीत. आता तुमच्या 4 वर्षामध्ये आलं तर माहित नाही मला. बट फायनान्शियल अवेअरनेस वी शुड हॅव. येस, एफ फॉर फायनान्शियल. Yes, sir. O for occupational. Occupational means related to your job, related to your career. Right now you are student, so according to your student role, you will have to give justice to your student role. Once you will complete your engineering, so after 4 years you will be joining multinational company, you will be working in private, public, government sector. At that time you should have awareness about your career, job related. Yes. It means you will have to go to higher level. त्याला म्हणायचं, त्याचा अवेअरनेस म्हणजे ऑक्युपेशनल. सेकंड लास्ट यस फॉर सोसायटल. सोसायटल म्हणजे आता जे आपण पाहतोय ना, सोसायटी रिलेटेड, हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी सोसायटी, त्याच्यासाठी यस फॉर सोसायटल. नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सअप वरनं शेअर करून भागणार नाहीये, लक्षात घ्या. हॅलो, ऍक्च्युली वी हॅव टू वर्क ऑन दी ग्राउंड लेवल. जमिनीवरती उतरून तिकडे काम केल्यानंतर आपल्यामध्ये ताकद येणार आहे, लक्षात घ्या. म्हण आहे तिकडे, उंटावरून शेळ्या राखणे.
उंटावरून शेळ्या राखणाऱ्याला कधीच कळत नाहीत शेळ्या कशा राखायच्या असतात, लक्षात घ्या. जर तुम्ही खाली आधी शेळ्या राखत असाल मग उंटावर जाऊन बसला असेल तर मग तुम्हाला कळणार आहेत गोष्टी खालच्या लेवलला किती त्रास असतो. यस. हॅलो. हो सर. Yes. So yes for societal and related to समाज, related to society and त्या फ्रंट वरती पण तुम्हाला काम करायचं आहे. आणि लास्ट डायमेन्शन, दिस इज द एट्थ डायमेन्शन, दॅट इज PP फॉर फिजिकल. फिजिकल मीन्स रिलेटेड टू बॉडी. यस म्हणजे रिलेटेड टू सोल, स्पिरिट, सेल्फ, and P means related to body. So these are the 8 dimensions, and if these 8 all these 8 dimensions are interconnected with each other. विचार करा, मी P म्हणजे फिजिकल, फिजिकल म्हणजे रिलेटेड टू आवर हेल्थ, रिलेटेड टू आवर हेल्थ म्हणजे रिलेटेड टू आवर बॉडी. मग ह्या 8 डायमेन्शन्सला जर आपण व्यवस्थित काम केलं तर एक वेल व्यक्ती म्हणून आपण, वेल व्यक्ती किंवा वेल ह्युमन बिईंग म्हणून आपण डेव्हलप होऊ. यस. हॅलो. विचार करा. Yes, sir. Yes, sir. त्याच्यामुळे हे 8 डायमेन्शन्स पण आपण घेतोय आणि 9 व्हॅल्यूज. त्या 9 व्हॅल्यूज ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत. ट्रास, CG, RGGL, काय बघा ना, ट्रास, CG, RGG आणि L, ह्या 9 व्हॅल्यू आणि हे 8 डायमेन्शन्स. अँड दिस इज आवर मिशन म्हणूया आपण. अँड व्हॉट इज आवर विजन? कीप विनिंग टू सेव्ह ह्युमॅनिटी. समजतंय का बघा? जिंकत राहायचं आहे ना मानवतेला जगवण्यासाठी म्हणूया आपण. ठीक आहे. कीप विनिंग टू सेव्ह ह्युमॅनिटी. अँड इफ रिअली वी वॉन्ट टू अचीव आवर व्हिजन, सो वी विल हॅव टू फॉलो आवर मिशन. मिशन इज आवर 8 डायमेन्शन्स अँड 9 व्हॅल्यूज. समजतंय का? हॅलो. येस सर. काय बघा, थोडासा अवेअरनेस आणण्यासाठी गरजेचं वाटलं, सांगितलं. हे सिलेबस मध्ये आहे का नाही माहित नाही. नसेल तर ह्याला काय म्हणायचं? कंटेंट बियॉन्ड द सिलेबस. सिलेबसच्या बाहेरच्या गोष्टी पण शिकवल्या गेल्या पाहिजेत असं सिलेबस मध्ये मेन्शन आहे. त्याला, त्या पॉइंटला म्हणतात कंटेंट बियॉन्ड द सिलेबस. तर हा आपला पॉइंट कंटेंट बियॉन्ड द सिलेबस होता असं समजा. So every human being has a role in one or more of these social systems. आता जर आपण विद्यार्थी म्हणून तुम्ही कन्सिडर केलं तर तुमचा एज्युकेशन संस्कार ह्या ह्युमन ऑर्डर सोबत, ह्या ह्युमन ऑर्डरच्या एका डायमेन्शन सोबत तुमचा काहीतरी रोल आहे. हाय. हॅलो. येस. तुमची बॉडी जर आजारी पडली तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, तर तिथे हेल्थ सिस्टम सोबत, हेल्थ ऑर्डर सोबत, मानवी आरोग्याच्या व्यवस्थेसोबत तुमचा संबंध येणार आहे. जर तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये गेला काही डॉक्युमेंट काढायसाठी, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, काय असेल, तर तिकडे तुमचा त्या सिस्टमशी म्हणा किंवा त्या व्यवस्थेशी, त्या ऑर्डर सोबत तुमचा संबंध येणार आहे. म्हणजेच every human being has a role in one or more of the social systems. Social systems म्हणजेच काय? तर समाजातल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या. कळलं का? हॅलो. Yes, sir. मग ह्याची सुरुवात कुठून आहे? स्टार्टिंग फ्रॉम द फॅमिली ऑर्डर अँड देन द फॅमिली क्लस्टर ऑर्डर अँड सो ऑन. पुढच्या लेवलला टू द नेशन फॅमिली ऑर्डर, अल्टिमेटली दी वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, लीडिंग टू द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. ह्याच्याबद्दल पण आपण चर्चा केली आहे, आठवते का बघा. सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ आणि बॉडी म्हणजे एक ह्युमन बिईंग, आणि मग नंतर घरातले आपले सगळे ह्युमन बिईंग्स म्हणजेच फॅमिली मेंबर्स, आणि त्याला म्हणतोय आपण कुटुंब आहे. त्यालाच म्हणायचं फॅमिली ऑर्डर, कुटुंब व्यवस्था. मग असे बऱ्याच कुटुंब एकत्र आल्यानंतर काय होतंय? फॅमिली क्लस्टर. क्लस्टर म्हणजे समूह म्हणूया आपण, ग्रुप म्हणूया आपण. फॅमिली क्लस्टर ऑर्डर म्हणतो आपण त्याला. फॅमिली क्लस्टर ऑर्डर म्हणजे बरेच कुटुंब एकत्रित येतात. त्याला सोसायटी न म्हणता फॅमिली क्लस्टर ऑर्डर म्हणलंय. मग अशी बरेच घर एकत्र आल्यानंतर त्याला वाडी वस्ती पण म्हणू आपल्या भाषेमध्ये. येस. हॅलो. 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 नगर म्हणा, गल्ली म्हणा. फॅमिली क्लस्टर ऑर्डरला वाडी, वस्ती, गल्ली, काय कुठला पण एक नगर असा शब्द घ्या. नंतर विलेज ऑर्डर. मग अशा बऱ्याच वाड्या वस्त्या एकत्र आल्यानंतर एक
विलेज तयार होत आहे त्याला विलेज ऑर्डर म्हणायचं आहे. म्हणजे खेडगाव गाव व्यवस्था, खेडगाव व्यवस्था. विलेज क्लस्टर ऑर्डर म्हणजे बरेच खेडी गाव एकत्र आल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण? चालू का? Yes, sir. हा, विलेज क्लस्टर ऑर्डर म्हणजेच तालुका आहे. बरेच तालुके एकत्र आल्यानंतर एक जिल्हा. जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट. त्याला डिस्ट्रिक्ट ऑर्डर म्हणूया आपण. बरेच डिस्ट्रिक्ट एकत्र आल्यानंतर त्याला कसली ऑर्डर म्हणायची? स्टेट ऑर्डर. स्टेट ऑर्डर म्हणजे राज्य व्यवस्था. बरेच राज्य एकत्र आल्यानंतर एक काय होतो मग? नेशन. नेशन ऑर्डर म्हणजे देश व्यवस्था. आणि बरेच देश एकत्र आल्यानंतर इथं मिस आहे, काही गोष्टी मिस आहेत बरं का, डिटेलमध्ये इकडे सांगितलेलं नाही, आपण चर्चा करतोय. बरेच नेशन्स एकत्र आल्यानंतर एक कॉन्टिनेंट तयार होतं, खंड म्हणतो आपण त्याला. कॉन्टिनेंट ऑर्डर म्हणूया आपण त्याला. म्हणायचं आहे का नाही माहित नाही. कॉन्टिनेंट ऑर्डर म्हणजे बरेच देश एकत्र आल्यानंतर एक खंड तयार होतो. 7 खंड आहेत मला वाटतं पृथ्वीवरती. यस, आपण आशिया खंडात राहतो. हॅलो. Yes, sir. हो सर. हा, आणि असे सगळे खंड एकत्र आले आणि प्लस समुद्र आणि बर्फ सगळं मिळून एक पृथ्वी तयार होते. त्याला म्हणायचंय वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, WFO. इथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला बरं का, इथपर्यंत पोहोचायचं आहे. हे पोचणं आहे का नाही शक्य माहित नाही ह्या आयुष्यात, पण दॅट इज आवर एम म्हणूया, टार्गेट म्हणूया. आणि ह्या सगळा जर अवेअरनेस आला आहे ना सगळ्या देशांना, ऑब्व्हियसली कोण भांडणं नाही करणार. लक्षात घ्या, देशांमध्ये भांडणं नाहीत होणार. ग्लोबल फायनान्शियल आस्पेक्ट ज्या आहेत त्या ढासळणार नाहीत. आर्थिक हानी कुठल्याच देशाची होणार नाही. एका देशाची जरी आर्थिक हानी झाली तर त्याची झळ ही सगळ्या देशांना बसत असते. म्हणजेच काय आहे, तर एका समाजामधल्या घराची जर हानी झाली तर त्याची झळ ही बाकीच्या शेजारी पाजाऱ्यांना पण बसत असते. लक्षात घ्या, न कळत. यस. हॅलो. घरामध्ये एका कुटुंबामधल्या फॅमिलीमधल्या एका मेंबरची जर हानी झाली तर घरात झळ बसत असते. हॅलो. एक जण आजारी पडला किंवा एक जणाचा मृत्यू झाला, काय बघा, फॅमिलीची हानी होत असते. बरोबर का? Yes, sir. त्या पद्धतीनं स्कोप ऑफ सोसायटी जर पाहिली तर ऍक्च्युली वर्ल्ड फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, कुटुंब व्यवस्थापासून जग हे कुटुंब आहे अशी व्यवस्था पाहणं, त्याला म्हणायचं वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. WFO चा अर्थ कळला? हॅलो. Yes, sir. WFO चे आपण 3 अर्थ लावलेले आहेत बरं का. WFO, वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. WFO म्हणजे वर्क फॉर अदर्स आणि WFO म्हणजे वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. आपलं जे छोटासा ग्रुप आहे किनो स्टुडंटचा 1000च्या वर गेला आकडा आहे, तर ते प्रत्येक जे काय बघा ना मेंबर्स आहेत किंवा किनो स्टुडंट म्हणले आपण त्यांना, तर ते भविष्यामध्ये वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट झाले पाहिजेत. वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येक जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी उडान घेतली पाहिजे. येते का लक्षात? हॅलो. समजतंय का बघा, वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. Yes, sir. आपले जे मेंबर्स आहेत, स्वप्न कसं आहे बघा ना, प्रत्येक त्यातले सगळे मेंबर्स हे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी जातील आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या खंडांमध्ये, पूर्ण पृथ्वीवरती आहे. आणि त्यांना आपण म्हणतोय वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. जसं UFO ऐकलं का? UFO. हॅलो. UFO ऐकला का शब्द? Yes, sir. Yes, sir. अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. आता ते आहेत का नाही माहित नाही कोणाला, पण त्याचे म्हणतात की वर्ल्ड वाईड फ्लाइंग अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स असतात. त्याचा पण अभ्यास करा. काय बघा, जाऊया पुढे. हॅलो. फॅमिली ऑर्डर रेफर्स टू द सिस्टम इन द फॅमिली अँड रिस्पॉन्सिबल पीपल अँड लिव्हिंग टुगेदर फॉर अ कॉमन ह्युमन गोल. हे पाहिलेलं आहे आपण. एका कॉमन ह्युमन गोल साठी एकत्रित राहत असलेले जे काही लोक आहेत त्यांची काही जबाबदाऱ्या असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात फॅमिलीच्या प्रती. त्या फॅमिलीच्या प्रती जर त्या रिस्पॉन्सिबिलिटीची परिपूर्तता झाली, फुलफिलमेंट झाली, तरच नातेसंबंध टिकत असतात, रिलेशनशिप्स. आणि त्यालाच आपण म्हणतोय फॅमिली ऑर्डर आहे. फॅमिली तेच दिलंय बरं का, आपण जी चर्चा केली तेच आहे. हे वाचायची परत गरज आहे का नाही माहित नाही. यस. हे जे आहे हे शब्दामध्ये इथे सांगितलेलं आहे. जाऊया आपण पुढे. ठीक आहे.
नॅचरल आउटकम ऑफ राईट अंडरस्टँडिंग. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आउटकम म्हणजे रिझल्ट म्हणूया आपण, परिणाम म्हणूया आपण कशाचा, ऑफ राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समजेचा. नाव इफ यू लुक, आता जर आपण पाहिलं ऍट द बेसिक ह्युमन ऍस्पायरेशन, बेसिक म्हणजे मूलभूत, ह्युमन म्हणजे मानवी, ऍस्पायरेशन म्हणजे महत्वाकांक्षा. मानवी महत्वाकांक्षा जर पाहिल्या आपण अँड इट्स फुलफिलमेंट आणि त्यांची परिपूर्तता करण्यासाठी जर पाहिलं तर 3 पॉइंट आहेत. हे तिन्ही पॉइंट म्हणजे नॅचरल आउटकम आहेत, योग्य समजेचे नॅचरल आउटकम आहेत. द हॅपीनेस इज एन्श्युअर्ड बाय हॅव्हिंग द राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स इन द सेल्फ. जर एखाद्याला खरंच आनंदी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, योग्य समज आणि योग्य भावना ज्या आपण शिकल्या, ज्या पाहिल्या आपण, त्या सेल्फ मध्ये आधी आणल्याच पाहिजेत. 52 पार्टिसिपंट्स आहेत आपल्या झूम मीटिंग मध्ये, मला पकडून 52. त्या 52च्या 52नी विचार करा, जर खरंच आनंदी व्हायचं असेल तर सेल्फ एक्सप्लोरेशन करणं गरजेचं आहे, आत्मशोध करणं गरजेचं आहे. जगामध्ये कोण काही पण सांगितलं तर त्याला प्रपोजल समजायचं आहे, प्रस्ताव समजायचा आहे. स्वतःच्या नॅचरल ऍक्सेप्टन्स वरती आणि काय बघा ना, स्वतःच्या नॅचरल ऍक्सेप्टन्स वरती त्या गोष्टींना पडताळून पाहायचंय, व्हेरीफाय करायचंय, एक्सपेरिमेंटल व्हॅलिडेशन्स करायचे, प्रायोगिक तत्वावरती सुद्धा त्या गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत. आणि मगच त्या इज इट रिअली व्हॅल्युएबल फॉर ऑल ऑफ अस ऑर नॉट, अँड ते विचार करून मग त्याला आपण त्या प्रपोजलला योग्य म्हणून ऍक्सेप्ट करायचं आहे, स्वीकारायचं आहे. येतंय का लक्षात? त्याला म्हणायचं नॅचरल ऍक्सेप्टन्स. येस, सेल्फ एक्सप्लोरेशन. मग खरंच जर आनंदी व्हायचं असेल तर राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग्स ह्या दुसऱ्यांमध्ये न पाहता आपल्या स्वतःमध्ये आधी पाहायच्यात. सेल्फ सेल्फ सेल्फ, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ. सेकंड पॉइंट, द प्रॉस्परिटी इज अ फिलिंग ऑफ अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटी. हे बघितलेलंच आहे, ठीक आहे. जे वेगळं आहे तेवढं फक्त सांगू. टू एन्श्युअर इट, ह्याची खात्री करायची असेल तर राईट अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड ऍट द बेस, फाउंडेशन. बेस म्हणजे फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशन वरती इमारत उभा राहत असते. सुपरस्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, बरं का. कॉलम्स असतात, फाउंडेशन असतं, पाया म्हणतो आपण त्याला, पाया. पाया जर पक्का असेल तर इमारत तगडी उभी राहते, बरोबर का? हॅलो हॅलो, Yes, sir. पायाच कच्चा असेल, इमारत किती पण चांगली बांधली तर कधी कोसळेल सांगता येत नसतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं बेस हा तगडा पाहिजे. त्या बेस साठी काय म्हणलंय, राईट अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड ऍट दी बेस. त्या पायाच्या ठिकाणी योग्य समजेची आवश्यकता आहे असं म्हणलेलं आहे. अलॉंग विथ फिजिकल फॅसिलिटीज, आता हा पण शब्द न विसरता समजून घ्या. अलॉंग विथ फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे भौतिक सुविधा पण त्याच्या सोबत असल्या पाहिजेत. योग्य समजुती सोबत भौतिक सुविधा सुद्धा आपल्या सोबत असल्या पाहिजेत. समजतंय का? त्याला म्हणायचं प्रॉस्पेरिटी. हॅलो, येस सर. Number 3, the tradition of living with happiness and prosperity starts from family order and ultimately continuity and can be ensured by the universal human order. And universal human order म्हणजे सार्वत्रिक मानवी व्यवस्था. In this way, अशा प्रकारे the society with the happiness in every individual, prosperity in every family, fearlessness, trust in the society, and coexistence, mutual fulfillment in the nature existence is realized. This is one's participation value vis-a-vis society. vis-a-vis म्हणजे उलट आहे ना, सोसायटी कडून पण इकडे यायचं असेल किंवा एकाच्या सहभागामुळे जरी सोसायटी पर्यंत गेलं तरी व्हॅल्यू आहे प्रत्येक गोष्टीला. आणि त्याच्यासाठी इकडे ऍक्च्युली आता हे जर तुम्ही पाहिलं तर आपण जे काय बघितलं होतं आठवतं का बघा ना, ह्युमन गोल पाहिलं होतं, मानवी ध्येय मानवी लक्ष्य. आठवतंय का? हॅलो, काय बघा ना, आठवतंय का नाही, अभ्यास करताय का नाही माहित नाही. जाऊया का पुढे? हे ह्युमन गोल आहे, थोडक्यात वापस सांगण्याचा प्रयत्न केलाय. सोसायटीला महत्व देत. हॅलो, आणि समाज म्हणल्यानंतर फक्त तेवढ्यावरतीच थांबायचं नाहीये, लक्षात घ्या. समाज म्हणजे ऍक्च्युली युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर तिथपर्यंत पोहोचायचं, सार्वत्रिक मानवी व्यवस्था. येतंय का लक्षात? हॅलो,
म्हणजेच फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. एफओ आहे, एफओ म्हणजे फॅमिली ऑर्डर, एफओ टू डब्ल्यूएफओ, डब्ल्यूएफओ म्हणजे वर्ल्ड वर्ल्ड World. फॅमिली ऑर्डर, वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणजे अख्खं पृथ्वी हे कुटुंब म्हणून पाहायचं आहे. जाऊया का पुढे? येस सर. आता हे जे काही दिलंय बरं काय, हे बरंच काही थेरी दिली आहे. प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड समजून घेऊ आपण. एखादा मूल असेल, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे ना, डेव्हलपमेंट म्हणजे त्या कशाची प्रक्रिया, तर विकासाची प्रक्रिया. कोणाच्या? ऑफ चाइल्ड म्हणजे मुलाच्या. इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप म्हणजे पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंटच्या नातेसंबंधामध्ये जर एखाद्या मुलाची जर विकासाची प्रक्रिया जर पाहायची झाली तर ते 2 पॅराग्राफ दिलेले आहेत. समजतंय का काय पॉइंट? हॅलो 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 यस हॅलो हॅलो. Yes, sir. हा पॉइंट कोण सांगेल? काय कळलं सांगा. काय पाहणार आहेत आपण? फास्ट सांगा, फास्ट सांगा. आपल्याला काय बघायला वेळ चालला आहे. काय कळलं ह्या पॉइंट वरून? काय काय बघणार आहे ह्या 2 पॅराग्राफ मधून? हॅलो. डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड म्हणजे काय हो? मुलाचा विकास, मुलाच्या विकासाची प्रक्रिया. प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप म्हणजे पर्यावरण किंवा नेचर म्हणू आपण, ठीक आहे. एन्व्हायरमेंटच्या ऐवजी नेचर म्हणू. नेचर सोबत जर त्याचं नातेसंबंध जर त्या लहान मुलाचं, लहान आहे का ते मोठं माहित नाही, चाइल्ड म्हणलेलं आहे, मुलगा किंवा मुलगी असू शकते चाइल्ड मध्ये, लक्षात घ्या. चाइल्ड हे न्यूट्रल कसलं बघा ना, जेंडर येत नाही त्याच्यामध्ये. जसं आपण अजून एखादा काय शब्द आहे का? पर्सन म्हणल्यानंतर व्यक्ती म्हणतो आपण. त्या व्यक्तीमध्ये मग मॅन पण येऊ शकतो, वुमन पण येऊ शकतं. हॅलो हॅलो Yes, sir. हा. चाइल्ड म्हणल्यानंतर मग ते बॉय येऊ शकतं किंवा गर्ल येऊ शकतंय, ठीक आहे. समजतं का बघा? असल्या शब्दांना कसले शब्द म्हणायचे इंग्लिशमध्ये शिका ते. आता मला आठवत नाही तो शब्द. कसले नाऊन म्हणायचं याला? कसले नाऊन म्हणायचं बघा. जिकडे जेंडर, स्टुडंट म्हणल्यानंतर सुद्धा बघा तिथे बॉय येऊ शकतो, गर्ल येऊ शकते. हॅलो हॅलो यस. Yes, sir. ह्युमन म्हणल्यानंतर मात्र थोडस मला, मी काल कुठल्या डिव्हिजन, तुमच्या डिव्हिजन कुठली होती माहित नाही. ह्युमन हा शब्द जर विचारात घेतला तर तो वादाचा मुद्दा होण्याची शक्यता आहे. ह्युमन ह्याच्यामध्ये मॅन आला शब्द. हॅलो येतंय का लक्षात? मानव हा शब्द जर बघितला तर तो कसा वाटतोय हो? वाटताना. हॅलो कुठल्या जेंडरचा वाटतोय वाटताना? हॅलो मेल वाटतंय. पण ह्युमन म्हणजे मानव म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल पण येते, मेल पण येते. कुठलं जेंडर असं स्पेसिफिक नाहीये. फक्त ते शब्द तसा का आलाय माहित नाही मला. त्याचं पण मी चर्चा केली. ह्युमन आहे ना, ह्युमन. वुमन असं पण काहीतरी पाहिजे होतं मग. वुमन काय बघा, वुमन बरोबर का? पण तसं न घेता ह्युमन असा शब्द घेतलेला आहे. आता इकडे वाद न घालता आपण समजून घेतोय की ह्युमन म्हणजे दोन्ही आहे ना, मेल फिमेल अजून आणि बरेच काही जेंडर आपण ऑलरेडी डिस्कस केले. LGBTI कम्युनिटीला न विसरता, ठीक आहे. काय बघा दिलंय, अ चाइल्ड इन्स्ट्रिंग काय बघा, अ चाइल्ड इन कसं वाचायचं ते? इंट्रिन्सिकली. यस हॅलो Yes, sir. चाइल्ड इंट्रिन्सिकली आहे. अर्थ कोणीतरी पाहावा बरं का गुगल मध्ये, मला आता आठवत नाहीये, ठीक आहे. अ चाइल्ड इंट्रिन्सिकली हॅज अ डिझायर टू अंडरस्टँड व्हॉट इज राईट, टू लर्न राईट स्किल्स अँड टू डू व्हॉट इज राईट. ठीक आहे. इथे फुल स्टॉप आहे का बघा. इंट्रिन्सिकलीचा अर्थ काय? आंतरिकपणे, मूलभूत. हा, आंतरिकपणे, मूलभूतपणे. इंट्रिन्सिकली म्हणजे आतून म्हणूया आपण, ठीक आहे, आतून. अ चाइल्ड
इंट्रिन्सिकली हॅज ए डिझायर, म्हणजे त्या जे काही मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांच्यामध्ये आतूनच काय असते, एक इच्छा असते कशाची, टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेण्याची आहे ना, काय तर व्हॉट इज राईट, योग्य काय आहे, अजून काय टू लर्न राईट स्किल्स, योग्य कौशल्य शिकण्याची पण इच्छा असते, आणि काय अँड डू व्हॉट इज राईट, आणि योग्य काय तेच करण्याची इच्छा असते. असते का? हॅलो, विचार करा, पहिलं वाक्य कळलं का? येस सर. दिस डिझायर, मग ही जी काही इच्छा आहे टू अंडरस्टँड इज इनेट, इनेट म्हणजे नैसर्गिक, ठीक आहे, इन एव्हरी सेल्फ, प्रत्येक बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये ती इच्छा असते. दिस इज दी गायडन्स, आणि हेच मार्गदर्शन आहे, ठीक आहे. दॅट इज म्हणजे आहे की एक्सपेक्टेड बाय दी चाइल्ड, आणि तेच प्रत्येक मुलाकडून किंवा मुलीकडून अपेक्षित आहे. समजतं का? बघा, द चाइल्ड वॉन्ट्स टू नो आहे ना अबाउट एव्हरीथिंग. मुलगा असो किंवा मुलगी असो आहे ना, त्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला आहे ना काय वाटत असतं, वॉन्ट्स टू नो आहे ना, नो म्हणजे जाणून घेणे, वॉन्ट्स म्हणजे वाटत असणे, ठीक आहे. अबाउट एव्हरीथिंग, हे सगळं जाणून घ्यावं असं वाटत असतं का? Yes. वाटतं. सो आस्क म्हणजे म्हणून ते विचारत असतात. लॉट ऑफ क्वेश्चन्स म्हणजे बरेच काही प्रश्न विचारत असतात. घरामधले बघा ना, लहान मुलं जर कोण असतील तुमच्या घरामध्ये तर सारखे प्रश्न विचारत असतात. आपल्याला वाटत असतं की कशामुळे हे सारखंच विचारतात प्रश्न. येतोय का लक्षात? हॅलो हॅलो हॅलो. तर ती क्युरियोसिटी असते, लक्षात घ्या ना, डिझायर असते. नंतर एक अशी वेळ येते की विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच द्यायचं बंद करतो आपण, मग त्या मुलाला पण प्रश्न पडायचे बंद होतात. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. येस सर. तुम्ही घरात ऑब्झर्व करा, लहान जर कोण असेल जन्मलेलं किंवा थोडस मुलगा मुलगी कोण पण असेल, ते प्रश्न विचारत असतात, आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर अशी एक वेळ येते की एवढे प्रश्न आणि आपण उत्तर द्यायचं बंद करतो. नंतर मग त्या मुलगा ते नॅचरली कसं घ्यायला लागतं की आता प्रश्न विचारून उपयोगच नाही, उत्तरच नाहीत मिळत आहेत, म्हणजे ते प्रश्न विचारायचंच बंद होतं, त्याला प्रश्न पडायचेच बंद होतात. हॅलो हॅलो. बघा ना, समजतं काय? वॉन्ट्स टू रिलेट टू पीपल अराउंड, जेवढे काही लोक त्यांच्या आजूबाजूला येतात आहेत प्रत्येकाला ते संदर्भाने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते किंवा त्याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत असते, असं त्याला वाटत असते. वॉन्ट्स टू रिलेट टू पीपल अराउंड, बरोबर का? हॅलो. येस येस. येस सर. कोण आलं जवळ बघत असते, अनोळखी व्यक्ती आली तर अजिबात एक शब्द सुद्धा बोलत नसते ते, पण जर ते एकदा दोनदा असं थोडस बोलले, हसले, ऑटोमॅटिक मग त्याला समजायला लागते, ते बोलायला लागतंय. बघा कशी प्रोसेस आहे बघा, ती विचार करा ना, ती प्रोसेस डेव्हलपमेंटसाठी भरपूर गरजेची आपल्या. पिक्स अप दी लँग्वेजेस, शिकत असतात ते कशी भाषा बोलतात आहेत. घरामध्ये जर तुम्ही इंग्लिशच बोलायला चालू केलं तर 100% ते जन्मलेलं लहान पोरग जे आहे ते इंग्लिशच बोलायला चालू करते ते. हॅलो हॅलो. येस सर. येस घरामध्ये सर. जर तुम्ही हिंदी बोलत असेल तर ते हिंदीच ऐकून हिंदी बोलतंय, कन्नड बोलत असेल, कन्नडी जर तुम्ही बोलत असाल घरामध्ये, तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा, ते कन्नडी बोलायला शिकतंय, ते तमिळ, तेलुगू, मल्याळम, काय बघा, गुजराती, मराठी, बऱ्याच काही भाषा आहेत. एखादी भाषा राहिल्यामुळे कुणाला वाईट वाटू नये, बरोबर? यस. पिक्स अप दी लँग्वेज म्हणजे भाषा पकडायला चालू करते ते. दी ऍक्सेंट म्हणजे तुम्ही कसे उच्चार करताय, त्या उच्चाराचं ऐकत असते, ते उच्चार ऐकून मग तसं बोलायचा प्रयत्न करत असते. तुम्हाला माहितीये का? बघा, जे कानाने ऐकू न येणारे असतात त्यांना बोलता कधीच येत नाही. हॅलो हॅलो हॅलो. हो सर. ह्याचं कारण काय आहे, तर ते कानाला ऐकू न आल्यामुळे उच्चार कसे करायचे हे कळतच नाहीत. म्हणजे थोडक्यात लहानपणापासून जर बहिरे आहे म्हणजे कानाने न ऐकणारे असं जर कोण असेल तर ते ऑटोमॅटिक मुके होतात. समजतं का? हॅलो. येस सर. बोलता नाही येत. आणि आपल्या इथे एवढा कान, डोळे, नाक, त्वचा, 5 इंद्रिय असून पण आपण काय बोलत नाहीये, ह्याचं वाईट वाटतं बरं का.
मॅनरिझम म्हणजे हाऊ टू बिहेव, वागायचं कसं पण ते शिकत असते बघा आहे ना लहान मुलगा किंवा मुलगी. तुमचे रिस्पॉन्सेस आणि रिॲक्शन्स कॅप्चर करत असते ते, बरोबर का? हॅलो. Yes, sir. मग हे सगळं ते निसर्गाकडूनच शिकतंय, लक्षात घ्या. निसर्गाकडून प्रत्येक जण शिकत असतोय. द थॉट्स म्हणजे विचार करणं, द ऍक्शन्स म्हणजे कृती करणं, अँड दॅट लीड्स टू कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे कसं आहे बघा ना, तुम्ही काय विचार करताय तुम्ही काय कृती करताय हे पण ते पाहत असते, आणि त्याच्यावरून त्याला लक्षात येत असते की हे कॉन्ट्रॅडिक्शन आहे, म्हणजेच काय विरोधाभास आहे. हे जे बोलते ते करत नाही असं त्याला कळायला लागतंय. हॅलो हॅलो हॅलो, समजतं का बघा? Yes, sir. त्या लहान मुलाला तिथनच कळायला लागलेलं असतंय. आपण मोठं होऊन पण आपल्याला कळायचं बंद होत आहे, पण त्यांनी ते शिकत असते, लहानपणापासून शिकत असते. आपण पण तसं शिकलेलो आहे, लक्षात घ्या. फक्त त्या प्री कंडिशनिंगना आपण समजून घ्यायचंय, त्याच्यावर काम करायचं आहे. आणि सेन्सेशन्स द्वारे येणाऱ्या इमॅजिनेशन आणि प्री कंडिशनिंग म्हणजे मान्यता, विदाउट अज्युमिंग समथिंग, विदाउट नोईंग, ह्या सगळ्यांना बाजूला करत व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल टू अस ह्याच्यावरती फोकस करत अकॉर्डिंगली वी शुड स्टार्ट आवर इमॅजिनेशन. दस अशा प्रकारे अनहॅपीनेस पण म्हणजे काय हे त्याला कळत असतंय. आर नॉट सॅटिस्फाईंग फॉर हिम ऑर हर. आणि कधी कधी तुम्ही प्रत्येक गोष्टी जर त्यांच्या परिपूर्तता नाही केली तर मग ते रडतात का? हॅलो. एखादी गोष्ट मागितली नाही मिळली त्यांना कळतं ते, आणि मग ते रडतात, म्हणजे सॅटिस्फाय नाही झालं हे पण त्यांना कळत असतंय बघा. हेन्स म्हणून द चाइल्ड मेक्स ए लॉट ऑफ एफर्ट्स इन द डायरेक्शन फ्रॉम एव्हरी अर्ली एज. व्हेरी अर्ली एज. म्हणजे ते मूल जे आहे ना, मेक्स म्हणजे करत असते म्हणून, आपण बनवत असते म्हणून. अ लॉट ऑफ एफर्ट्स म्हणजे भरपूर प्रयत्न करत असते इन दिस डायरेक्शन म्हणजे ह्या दिशेनं आहे ना, फ्रॉम अ व्हेरी अर्ली एज. त्या कमी वयापासूनच त्यांनी चालू केलेलं असतं हे प्रयत्न करणं आहे. इट एक्सपेक्ट्स अदर टू हेल्प हिम ऑर हर इन लर्निंग अँड अंडरस्टँडिंग विथ ए फिलिंग ऑफ अफेक्शन. त्यावेळेस अफेक्शनची भावना ते लहान मूल करत असतंय. ट्रास-एजी-आर-जी-जी-एल मधलं अफेक्शन म्हणजे आपलेपणा, आपुलकी, स्नेहाची अपेक्षा करत असते ते लहान मूल ह्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये, समजून घेण्याच्या प्रोसेसमध्ये. आणि ती जर त्याला करू दिलं तर ते किती डेव्हलप होईल, येते का लक्षात? हो. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. मग इन दिस प्रोसेस, ह्या प्रक्रियेमध्ये द चाइल्ड स्टार्ट्स विथ इमिटेटिंग म्हणजे आपल्यासारखं ते नक्कल करायला चालू करतंय, किंवा आपल्यासारखं बोलायला चालू करतंय, आपल्यासारखी कृती करायला चालू करतंय, त्याला म्हणायचं इमिटेटिंग. चाइल्ड स्टार्ट्स विथ इमिटेटिंग, आपल्यासारखं बोलायला चालू करते. अँड देन फॉलोविंग म्हणजे अनुकरण करायला पण चालू करते, बरोबर का? हॅलो. Yes, sir. बघा प्रोसेस काय आहे, म्हणजे डेव्हलप होण्याची प्रोसेस सगळी दिली. लहान मूल कसं डेव्हलप होतंय तर त्याच पद्धतीने आपण पण डेव्हलप होणार आहे. फक्त आपण लहानपणी प्रयत्न करत होते, ते आपले प्रयत्न कमी झाले, ते कमी व्हायला नाही पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत म्हणूया आपण. लेट अस मेक ट्रिमेंडस एफर्ट्स फॉर सेल्फ डेव्हलपमेंट, बरोबर का? हॅलो. शेवटच्या श्वासापर्यंत लहान मूल म्हणून जगण्यामध्ये जी मजा आहे बरं का, तसं जगा आहे ना, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत आपल्याला. यस. हॅलो हॅलो. Yes, sir. आपण समजतो की इंजिनिअरिंग झालं माझं, 12वी झाली, आता मी डॉक्टर झालो, आता मी वकील झालो, मी पोलीस झालो, IAS झालो, मी पंतप्रधान झालो, मी प्रेसिडेंट झालो, आता मला काही शिकायची गरज नाही. इथं असं म्हणल्यानंतर त्याच ठिकाणी आपण संपलेलो आहे, लक्षात घ्या. आपलं अस्तित्व पण संपलेलं आहे. Therefore we should not supposed to stop from learning. मी कुठेतरी वाचलं बरं का, डोंट स्टडी अँड लर्न. काय अर्थ हो ह्याचा? हॅलो हॅलो.
अभ्यास करू नका, शिका. हा, ह्याचा अर्थ समजून घ्या बरं का. डोंट स्टडी लर्न. हे कुठे वाचलं ते पण सांगेन मी. पुण्यामध्ये पानशेत कुठलं धरण आहे हो? पानशेत काय नाव आहे ह्यांचं? फलटणकडचे कोणते आपले कोणाल कापसे, पानशेत धरण वगैरे तिकडे गेलाय का? पुण्याला कोण, पुण्याचं कोण आहे का? हॅलो हॅलो, ठीक आहे, जाऊ द्या. वाक्य कळलं? ठीक आहे, वाक्य कळलं का? येस सर. त्याचा अर्थ समजून घ्या आणि आयुष्यात बघा आहे ना काय करता येईल तर करा त्या वाक्याला. आहे ना डोंट स्टडी आहे ना लर्न. एवढं लर्निंगचं महत्व आहे. पुढे जाऊया आपण. आहे इन टाइम आहे ना, मग ह्या वेळेमध्ये आहे ना प्रोग्रेसिंग टू दी ओबिडियन्स अँड डिसिप्लिन. ओबिडियन्स म्हणजे पालन करणं म्हणूया आपण, आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्तीचं पण पालन करण्याच्या प्रोसेसमध्ये ते असतंय. ऑल द टाइम ॲज्युमिंग, आणि प्रत्येक वेळेस ते ॲज्युम करत असतंय ना एल्डर्स टू राईट. महत्वाचं आहे बरं का हे. ऑल द टाइम ॲज्युमिंग दी एल्डर्स टू बी राईट. काय अर्थ झाला? ऑल द टाइम ॲज्युमिंग दी एल्डर्स टू बी राईट. हॅलो, प्रत्येक वेळेस ते जे चाइल्ड आहे ते समजत असतंय की मोठे सगळे बरोबरच आहेत. हॅलो हॅलो, येस सर. मी काही लहान मुलांशी पण, लहान मुलांचं पण थोडस चर्चा केली बरं का शिक्षक लोकांची. तर त्यावेळेस असं जाणवलं की लहानपणी बघा ना 4थी 5वी पर्यंत आपण शाळेमध्ये जात असताना आपल्याला शिक्षकांनी आहे ना, बाई असतील किंवा सर असतील, मॅडम असतील किंवा सर असतील, ह्यांनी शिकवलेलं सगळं खरंच राईट, सगळं एव्हरीथिंग इज राईट. आणि आपल्या घरामध्ये जर तेच गणित किंवा प्रॉब्लेम एखादा भावानी किंवा बहिणीने जर सॉल्व्ह केला वेगळ्या पद्धतीने तर ते आपण चुकीचं म्हणायचो. हॅलो, ठीक आहे, येतंय का लक्षात? येस सर. मेथड वेगळी आहे, फक्त लक्षात घ्या. मेथड वेगळी आहे म्हणून आपण ते चुकीचं म्हणायचो आहे. कारण काय आहे तर ते जे लहान मूल असतं ना ते प्रत्येक वेळेस मोठे जे काही आहेत आपल्याला जे काही सांगतात आहेत, आपण जे काही करतोय, आपण नक्कल करतोय त्यांची, ऐकतोय, शिकतोय त्यांच्याकडून, तर ते आपल्याला सगळं योग्यच शिकवतात आहेत असं ते समजत असतंय. मग आपण खरंच योग्य शिकवायला पाहिजे का नाही? हॅलो 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 हॅलो, येस, विचार करा. हॅलो, बरोबर का? येस, इथपर्यंत आलो आपण. इफ ही ऑर शी इज एबल टू फाइंड द आन्सर्स, जर तो किंवा ती, त्याला किंवा तिला आहे ना जर शक्य झालं आहे ना आन्सर मिळवणं शक्य झालं, अँड इज एबल टू व्हॅलिडेट देम टू बी राईट, आणि जर ते पडताळून योग्य आहे हे पण कळलं, तर इट लीड्स टू सेल्फ डिसिप्लिन. त्यावेळेस ते स्वयंशिस्तीमध्ये जातं ते. अँड सेल्फ कॉन्फिडन्स इन दी चाइल्ड, त्या मुलामध्ये आत्मविश्वास पण पुढे येतो. समजतंय का काय म्हणलंय, कसं म्हणलंय? हॅलो 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 हॅलो, काय बोलतच नाही. 53. येस नो हॅलो. येस सर. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे तिथे पण सेल्फ आलाय, बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो आहे ना त्याच्यामध्ये विश्वास. सेल्फ कॉन्फिडन्सचा अर्थ आहे आत्मविश्वास. सेल्फ म्हणजे आत्मा, सेल्फ म्हणजे, येतं का लक्षात? कॉन्फिडन्स म्हणजे ट्रस्ट म्हणण्याच्या ऐवजी इकडे कॉन्फिडन्स शब्द आलेला आहे ना, विश्वासच आहे तो आहे, फक्त आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त आहे, येण्यासाठी ती लहानपणापासूनच येत असते, आणि जरी नसेल तर वी कॅन डेव्हलप. येतंय का लक्षात? बघा, द चाइल्ड्स कंडक्ट इज डेफिनाइट अँड इट इज ह्युमन. त्यावेळेस त्या लहान मुलाची किंवा मुलीची जी काही कॉन्डक्ट असते म्हणजे व्यवहार असतो, तो व्यवहार हा निश्चित होत असतोय. इट इज अ ह्युमन म्हणजे मानवी व्यवहार होत असतोय. समजलं का? 8 मिनिट आहेत. हॅलो, येस, हे पॉझिटिव्ह आहे बरं का. हा जो पॅरेग्राफ आहे, हा जो पूर्ण पॅरेग्राफ आहे तो पॉझिटिव्हचा पॅरेग्राफ आहे. पॉझिटिव्ह पॅरेग्राफ आहे. पॉझिटिव्ह म्हणजे ह्यातून सगळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते.
ऑन दी अदर हँड म्हटल्यानंतर आता निगेटिव्ह गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फास्ट वाचतो मी. इफ द चाइल्ड फाइंड्स, जर त्या मुलाला किंवा मुलीला जर सापडलं दॅट की द इनपुट्स आर नॉट राईट, सगळं दिलं गेलेलं हे योग्य नाही, असं जर त्याला सापडलं दुसऱ्या बाजूला, म्हणजे दुसऱ्या हे निगेटिव्ह आहे बरं का. आता तर काय होत आहे ना त्या मुलाचं, इट स्टार्ट्स टू हॅव डाऊट्स ऑन दी एल्डर्स. मोठ्या व्यक्तींमध्ये, घरामधल्या मोठ्या व्यक्तींमध्ये तो संशय घ्यायला चालू करत असतंय, तो किंवा ती. मुलगा असेल तर तो, मुलगी असेल तर ती. बरोबर का? येस सर. येस सर. टीचर्स पण बरं का, एल्डर्स, ऑन दी एल्डर्स अँड टीचर्स वर सुद्धा तो डाऊट घ्यायला लागतो. हेन्स त्याच्यानंतर मग काय होतं, ट्राईज आउट समथिंग ऑन हिज ऑर हर ओन वेज. त्यांना कळलं की जे मोठे आहेत किंवा टीचर लोक आहेत हे आपल्याला इनपुट चुकीचं देतात आहेत हे कळलं की त्याचे प्रयत्न, हेन्स ट्राईज आउट ऑन हिज ऑर हर ओन, तिच्या किंवा त्याच्या स्वतःच्या मार्गाने ते मग हुडकायला चालू करतात. मग काय होतं बघा, इफ यट द नोईंग डज नॉट टेक प्लेस, तरी पण त्यांचं जाणणं जर त्यांना मिळलं नाही आहे, इफ काय बघा ना, इफ यट तरी पण, द नोईंग डज नॉट टेक प्लेस म्हणजे जाणणं हे घडलंच नाही आहे. द चाइल्ड कॉन्डक्ट आहे ना, रिमेन्स इनडेफिनाइट अँड इनह्युमन. किती महत्वाचं आहे बघा ना. तर त्या मुलाची किंवा मुलीचा व्यवहार हा कसा बनतोय, इनडेफिनाइट बनतोय, म्हणजेच अनिश्चित बनतोय. इनह्युमन म्हणजे अमानवी बनतो. गुन्हेगार जर होत असेल एखादा व्यक्ती, तर त्याला घरातली लोक पहिली आणि त्याचे शिक्षक लोक दुसरे जबाबदार असतात. हॅलो 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 हॅलो. येस सर. एखादा व्यक्ती जर गुन्हेगार होत असेल तर पहिल्यांदा घरातले जे काही मोठी लोक आहेत, एल्डर, ते पहिले, आणि दुसरे हा शिक्षक जबाबदार असतो, असं इथं स्पष्टपणे म्हणलेलं आहे. चाइल्डचं, त्या मुलाचं किंवा मुलीचं वागणं जे काही आहे, कॉन्डक्ट म्हणजे व्यवहार आहे, रिमेन्स इनडेफिनाइट अँड इनह्युमन म्हणजे अनिश्चित आणि अमानवी होण्यासाठी कोण जबाबदार आहेत? एल्डर्स म्हणजे वयाने मोठे म्हणू आपण, टीचर्स म्हणजे शिक्षक. कशामुळे? तर ह्यांच्याकडून जर इनपुट योग्य मिळलं नाही तर. समजतंय का? हॅलो हॅलो. येस सर. द पीपल अराउंड द चाइल्ड आहे, मग त्या मुलाच्या आजूबाजूला असलेली लोक आहे, देन ट्राय टू रिस्ट्रेन, अजून त्यांना मग ते वेगळ्या पद्धतीने सांगायला लागतात. द चाइल्ड बाय मोर इन्स्ट्रक्शन्स, मोर डॉमिनेशन आहे, मग बाकीचे जास्त सांगायला लागतात त्यांना, आणि बाकीचे जास्त सांगायला लागल्यामुळे त्यांचं वर्चस्व वाढतं म्हणू आपण. मेनी ऑफ दी बॅड हॅबिट्स फ्रॉम दी ड्युरिंग दी स्टेज, वाईट सवयी लागण्याचं सुद्धा कारण तिथनं चालू होतंय. मग बघा, इट इज बेसिकली द चाइल्ड इज ट्राइंग वेज अँड मीन्स ऑफ हॅपीनेस अँड एस्केपिंग फ्रॉम दी अनहॅपीनेस पासून सुटका होण्यासाठी, हॅपीनेस मिळवण्यासाठी ते स्वतःच चाइल्ड जे आहे ते प्रयत्न करायला लागतंय. त्याला ऍक्च्युअली हॅपीनेस काय आहे, प्रॉस्परिटी काय आहे कळायचं बंद झालेलं असतंय. मग ते वाईट मार्गाला लागतंय, ऍडिक्टेड होण्याचे चान्सेस वाढतात, त्याला व्यसन लागण्याचे चान्सेस वाढतात. हॅलो हॅलो. यस येस सर. This further aggravates the state of making a way for dissatisfaction and असमाधानी होण्याच्या मार्गावर ते पळायला लागतंय. लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. अपोजिशन म्हणजे विरोधाच्या भावनेमध्ये जगायला लागतंय. रिवॉल्टचा अर्थ बघा कोणतरी फास्ट, 3 मिनिट राहिले. हॅलो. REVOLT, रिवॉल्ट. हॅलो, आठवत नाहीये मला आता. हॅलो
REVOLT, रिवॉल्ट. आहे का कोण? हॅलो. काय सर? बंड बंड हा बंड. हा बंड आहे ना, बंड. पण बघा ना, ते जे मूल आहे ते डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधानी असलेल्या मार्गावरून चालायला लागतंय. लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाची अपूर्तता म्हणूया आपण, कमतरता म्हणूया आपण. अपोजिशन म्हणजे विरोधाच्या भावनेमध्ये जगायला लागतं ते. रिव्हॉल्ट म्हणजे बंड करायच्या मार्गावर येतो विरोधाची भावना आल्यानंतर. स्ट्रगल म्हणजे संघर्ष करायच्या मार्गावर उठतं ते. अँड वार म्हणजे युद्ध पण तेच करतं मग परत. सो बघा ना, किती निगेटिव्ह पॅरेग्राफ आहे हा. समजतंय का निगेटिव्ह पॅरेग्राफ? हॅलो. ऑन दी अदर हँड, पहिला आपण बघितलं डेव्हलपमेंट कशी पद्धतीने होऊ शकते मुलामध्ये, आणि ती जर नाही झाली तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये युद्धापर्यंत कसं जाऊ शकतं ते लहान चाइल्ड. आणि हे सगळं रॉंग इनपुट मिळाल्यामुळे आहे. चुकीच्या गोष्टी त्याला शिकवल्या गेल्यामुळे आहेत म्हणून आपण, किंवा त्यांनी शिकल्यामुळे आहेत, मोठ्यांनी न शिकवल्यामुळे व्यवस्थित, आणि शिक्षकांनी पण दुर्लक्ष केल्यामुळे म्हणूया आपण. हॅलो. यस. येस सर. त्याच्यामुळे त्या मुलामध्ये काय काय होतंय, डिससॅटिस्फॅक्शनच्या मार्गावरती चालायला लागतं ते, असमाधानी असल्याच्या मार्गावरती चालायला. लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाच्या कमतरतेमध्ये जगायला लागतंय ते. अपोजिशन म्हणजे विरोधाच्या भावनेमध्ये जातंय. रिव्हॉल्ट म्हणजे बंड करायला पुढच्या लेवलला जाते. तिथं पण नाही थांबलं तर स्ट्रगल करते ते, संघर्ष करते. नंतर तिथे पण नाही थांबलं तर मग युद्धच करते ते. अँड दॅट वी आर एक्सपिरियन्सिंग फ्रॉम लास्ट 8 to 9 days, युक्रेन अँड रशिया. यस. हॅलो. Yes. त्याला कारण काय आहेत तर ह्या दोन्ही पॅरेग्राफ मध्ये त्याची उत्तर आहेत. आज युद्ध का चालू आहे तर हिथेच उत्तर आहे. तुम्हाला सापडलं का बघा, आहे ना, आज युद्ध का होत आहे. सो वन हॅज टू फाइंड आउट, म्हणून प्रत्येकाने, वनच्या तिथे मी एव्हरीवन वाचतोय. सो म्हणजे म्हणून एव्हरीवन, प्रत्येकाने, हॅज टू फाइंड आउट म्हणजे हुडकलं पाहिजे. वेअर डू वी स्टँड टुडे, आज आपण कुठे उभा राहतोय ना, हे प्रत्येकाने हुडकलं पाहिजे. वर उभा राहतोय का खाली उभा राहतोय, ठीक आहे. निगेटिव्ह मध्ये उभा राहतोय का पॉझिटिव्ह मध्ये उभा राहतोय, ठीक आहे. अँड व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल वे, नैसर्गिक स्वीकृतीला धरून असा कुठला मार्ग आहे, हे पण आपण फाइंड आउट केलं पाहिजे. समजलं का? 11 वाजले. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड इन अ प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप. लेट अस स्टॉप.